मुंबई महापालिकेत वंचितनं काँग्रेसला 16 जागा परत केल्यात। वंचितकडे 16 जागांवरती उमेदवार न मिळाल्यानं शेवटच्या दिवशी त्यांनी काँग्रेसला या जागा परत केल्या। मात्र वंचितकडून अधिकृती न आल्यानं पक्षाकडून एबी फॉर्म देण्यात आले नाहीत। त्यामुळे काँग्रेसच्या अनेक उमेदवारांनी अपक्ष अर्ज दाखल केलाय आणि त्यांना पाठिंबा दिला जाईल अशी शक्यता आहे। काँग्रेस वंचित आघाडीमध्ये वंचितला एकूण 62 जागा सोडण्यात आल्या होत्या। मात्र 16 जागा परत केल्यानंतर 46 जागांवरतीच वंचित निवडणूक लढणार आहे। ऐनवेळी या 16 जागा परत केल्यानं काँग्रेसमध्येही उमेदवार शोधण्यासाठी धावाधाव झाल्याचं चित्र आहे। वंचितनं ज्या 16 जागा काँग्रेसला परत केल्या त्या जागांवर आता काँग्रेसही तोंडघशी पडली आहे अशी स्थिती आहे। वंचितनं परत केलेल्या त्या 16 जागांवर आता काँग्रेस आणि वंचित दोन्ही पक्षांचे उमेदवार नाहीत अशी स्थिती निर्माण झाली आहे। उमेदवार नव्हते तर काँग्रेसला वेळीच सूचना देणं गरजेचं होतं असं काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी म्हटलेलं आहे। आम्ही तर त्यांना दिलेलं होतं, त्यांच्या मागणीप्रमाणे त्या जागेवर खरं तर काँग्रेसचं वर्चस्वच होतं, परंतु आघाडी म्हटलं की तडजोड करावी लागते। त्यामुळे वंचितबरोबर तडजोड करत असताना त्यांनी मागितलेल्या त्या जागा आपण दिल्या, पण त्यांच्याकडे उमेदवार नाहीत तर जागा मागितल्या का हा प्रश्न येतो। मग तिथे उमेदवार जर नव्हते तर त्यांनी काँग्रेसला पूर्वसूचना दिली असती तर काँग्रेसने त्या ठिकाणी उमेदवार उभे केले असते। यातून ज्या 16 जागेवर काँग्रेसही नाही आणि वंचितही नाही याचा अर्थ कार्यकर्त्यामध्ये एक चुकीचा संदेश या आघाडीच्या निमित्तानं गेलेला आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।